हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील. तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हा पॉइंट व त्यावर एक्झाम्पल पाहिले. आज मी इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स हा पॉइंट घेणार आहे. यामध्ये आज आपण इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्सची डेफिनेशन, युनिकनेस ऑफ इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्सचा थेरम आणि त्या रिलेटेड एक्झाम्पल पाहणार आहोत. तर आता आपण इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्सची डेफिनेशन पाहूया. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m and if there exists another square matrix B of the same order m such that AB equal to BA equal to I, where I is the identity matrix of order m, then B is called as inverse of A and is denoted by A inverse. म्हणजेच आपण एक मॅट्रिक्स ए घेतला, तो काय घेतलाय? स्क्वेअर मॅट्रिक्स, म्हणजे नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. ओके, मग त्याची ऑर्डर काय असेल? यम. अँड असा एक मॅट्रिक्स बी, तो पण काय? स्क्वेअर मॅट्रिक्स. असा एक मॅट्रिक्स एक्झिस्ट होतोय सच दॅट ए बी इक्वल टू बी इक्वल टू आय, वेअर आय इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर यम. म्हणजे हा पण आय पण काय असेल? स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर यम. तर ही कंडिशन काय होत असेल? सॅटिस्फाय होत असेल तर आपण बी ला काय म्हणणार? इनव्हर्स ऑफ ए. आणि तो डिनोट कसा करणार? ए इनव्हर्स. ओके, युजिंग द नोटेशन ए इनव्हर्स फॉर बी वी गेट द अबव इक्वेशन ॲज ए बी इक्वल टू बी ए इक्वल टू आय. मग बी इक्वल टू काय? ए इनव्हर्स. मग तिथं पुट केल्यानंतर काय येणार आहे? ए इनव्हर्स इक्वल टू ए इनव्हर्स इंटू ए इक्वल टू आय. हेन्स using the same definition we can say that A is also the inverse of B. मग तीच डेफिनेशन आपण वापर केला तर A ला पण आपण काय म्हणू शकतो? A is also inverse of B. Therefore B inverse equal to काय असेल? A. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया. इफ A इक्वल टू मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स काय दिलाय? 2 3 1 2 अँड B इक्वल टू स्क्वेअर मॅट्रिक्स 2 -3 -1 2. देन दोघांचा प्रोडक्ट घेऊया, दोन मॅट्रिक्सचा. ए बी इक्वल टू काय असेल? मॅट्रिक्स लिहून घेतला आपण. ओके, त्यांचा प्रोडक्ट फाइंड करून घेऊया. ओके, मग काय असेल? हा फर्स्ट रो, फर्स्ट सेकंड मॅट्रिक्स म्हटलं सेकंड फर्स्ट कॉलम, त्यांचं प्रोडक्ट घेऊया. 2 इंटू 2 प्लस 3 इंटू -1. ओके, नंतर 2 इंटू -3 प्लस 3 इंटू 2. ओके, नंतर 1 इंटू 2 प्लस 2 इंटू -1. ओके, नंतर 1 इंटू -3 प्लस 2 इंटू 2. ओके, ठीक आहे. 4 -3 1 -6 प्लस 6 0 2 -2 0. ओके, आणि -3 प्लस 4 1. ओके, मग हा काय मिळाला तुम्हाला? आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर. इथल्या ऑर्डर काय? 2/2. हा पण मॅट्रिक्स काय? 2/2. मग हे पण काय? आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/2. ओके, ठीक आहे. तसेच बी ए इक्वल टू मॅट्रिक्स बी एचं प्रोडक्ट घेऊया. काय असेल? 2 -3 -1 2. आणि ए मॅट्रिक्स काय दिला आपणास? 2 3 1 2. या दोघांचा प्रोडक्ट घेऊया. म्हणजेच काय असणार? तीच प्रोसेस घेतली. ओके, कॅल्क्युलेशन केलं आपण. ओके, कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय आलं? 4 -3 1 6 -6 0 -2 प्लस 2 0 -3 प्लस 4 1. ओके, हा पण काय मिळाला तुम्हाला? आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला आणि ऑर्डर सेम 2/2. ओके, इक्वल टू आय. मग देअरफॉर ए बी काय मिळाला आपणास? आय. अँड बी इक्वल टू काय मिळाला आपल्याला? आय. देअरफॉर ए बी इक्वल टू आय, देअरफॉर बी इक्वल टू ए इनव्हर्स. अँड बी ए इक्वल टू आय, देअरफॉर ए इक्वल टू बी इनव्हर्स. म्हणजेच मला सांगायचा उद्देश काय आहे की ए बी इक्वल टू बी ए इक्वल टू आय असेल तर बी हा ए चा इनव्हर्स असेल किंवा ए हा बी चा इनव्हर्स असेल. ओके, ते एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. तसेच सेकंड एक्झाम्पल पाहूया. इफ ए इक्वल टू मॅट्रिक्स 1 2 2 4 कॅन यू फाइंड अ मॅट्रिक्स एक्स सच दॅट एक्स इक्वल टू आय. ओके, म्हणजे आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि कॅन यू फाइंड, आपल्याला काय फाइंड करायला सांगितलं? मॅट्रिक्स एक्स. आणि कंडिशन काय दिल्या? एक्स इक्वल टू आय. तर सोल्युशन मध्ये बघा, वी कॅन नॉट find a matrix X such that
एक्स इक्वल टू आय. ओके, म्हणजे आपण एक्स हा मॅट्रिक्स फाइंड करू शकत नाही. का ते? बिकॉज आता आपणास कंडिशन काय दिली, एक्स इक्वल टू आय. मग दोन्ही साईडचा काय घेतला आपण, डिटर्मिनंट. ओके, मग किंवा मॉड. ओके, डिटर्मिनंट एक्स इक्वल टू डिटर्मिनंट आय. ओके, मग आपल्याला एक डिटर्मिनंट प्रॉपर्टी झाल्या, मॉड ए बी इक्वल टू मॉड ए इंटू मॉड बी. ती प्रॉपर्टी इथं यूज केली, मॉड ए इंटू मॉड एक्स इक्वल टू मॉड आय. ओके, मग आपण इथं मॉड म्हणजे डिटर्मिनंट घेतला 1 2 2 4. ओके, इंटू काय असेल, डिटर्मिनंट एक्स इक्वल टू डिटर्मिनंट काय असेल, आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 1 0 0 1. ओके, मग हा डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केला कसा, 4 इंटू 1 4 मायनस 2 इंटू 2 4 4 मायनस 4 0 इंटू डिटर्मिनंट एक्स इक्वल टू, हा आपण डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केला 1 इंटू 1 1 मायनस 0 इंटू 0 0 1 मायनस 0 1. ओके, 0 इंटू डिटर्मिनंट काय असणार आहे 0 इक्वल टू 1. पॉसिबल आहे का, नाही आहे, म्हणजे विच इज नॉट पॉसिबल. त्यामुळे आपण वी कॅनॉट बी फाइंड मॅट्रिक्स एक्स. मग आपण या एक्झाम्पलनुसार काय सांगू शकतो, दिस एक्झाम्पल इलिस्ट्रेट्स दॅट फॉर द एक्झिस्टन्स ऑफ सच अ मॅट्रिक्स एक्स द नेसेसरी कंडिशन इज डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0. म्हणजे या एक्झाम्पलनुसार आपण इनवर्स एक्स हा केव्हा फाइंड करू शकतो, ज्यावेळेस नेसेसरी कंडिशन काय पाहिजे आपले, डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0. दॅट इज फॉर द एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स ए इट इज नेसेसरी दॅट डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला एखादा मॅट्रिक्स दिला असेल आणि त्या मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड करायचा असेल किंवा ते एक्झिस्ट केव्हा होणार आहे, ज्यावेळेस ही कंडिशन पाहिजे. कोणती कंडिशन, की डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 ही ऑलवेज पाहिजेलच, अन्यथा आपल्याला इनवर्स आपला एक्झिस्ट होणार नाही. डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 म्हणजे कशाची डेफिनेशन आहे, ती नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन आहे. ओके, म्हणजेच आपल्याला एक्झिस्टन्स ऑफ इनवर्स मॅट्रिक्स ए इट इज नेसेसरी की तो दिलेला मॅट्रिक्स काय पाहिजे आपणास, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पाहिजे. ओके, आता आपण त्यावरील नोट पाहूया. एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर m बाय m हॅज इट्स करस्पॉन्डिंग डिटर्मिनंट. ओके, आपल्याला हे झालेलं आहे, स्क्वेअर मॅट्रिक्सच आपणास डिटर्मिनंट फाइंड करता येतो, अन्यथा येत नाही. ओके, सेकंड नोट बघूया. अ मॅट्रिक्स इज सेड टू बी इन्व्हर्टिबल इफ इट्स इनवर्स एक्झिस्ट. म्हणजेच एखादा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल केव्हा असणार आहे, ज्यावेळेस त्या मॅट्रिक्सचा इनवर्स काय व्हायला पाहिजे, एक्झिस्ट. ओके, ही नोट सेकंड आहे. थर्ड नोट काय सांगते, स्क्वेअर मॅट्रिक्स ए हॅज इनवर्स इफ अँड ओनली इफ डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0. म्हणजेच काय, एकावर एक डिपेंड आहे की दिलेला मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल केव्हा असणार आहे, ज्यावेळेस त्याचा इनवर्स काय व्हायला पाहिजे, एक्झिस्ट. पण तो इनवर्स एक्झिस्ट केव्हा होणार आहे, ज्यावेळेस तुमचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 पाहिजे. म्हणजेच काय हवा आहे आपणास, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, आता आपण युनिकनेस ऑफ इनवर्स ऑफ मॅट्रिक्स हा पॉइंट पाहूया. त्यावरचा थेरम बघू. स्टेटमेंट काय दिलंय, प्रूव्ह दॅट इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स अँड इट्स इनवर्स एक्झिस्ट देन इट इज युनिक. म्हणजेच काय स्टेटमेंट दिलेलं आहे की एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स आणि त्याचा इनवर्स एक्झिस्ट होतोय, म्हणजेच काय, डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0. ओके, देन इट इज युनिक. म्हणजेच त्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा इनवर्स हा 2 3 नसून एकच मिळतो, हे आपणास प्रूव्ह करायचं आहे. ओके, ठीक आहे. मग आपल्याला दिले ते लिहून घेऊया. लेट ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, मग लेट ए बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आपण काय घेतली, m घेतली. अँड लेट आपल्याला त्याला काय मिळतो, एक इनवर्स भेटतोय. ओके, मग अँड लेट इट्स इनवर्स एक्झिस्ट. ओके, ठीक आहे. लेट इफ पॉसिबल बी अँड सी बी द टू इनवर्स ऑफ ए. म्हणजेच आपणास दाखवायचं काय की एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स भेटला असेल, त्याला इनवर्स काय होतो, एक्झिस्ट होतो, आणि तो इनवर्स एक युनिकच असतो, हे दाखवायचं. मग आपण सपोज काय करूया, 2 इनवर्स त्या मॅट्रिक्सला भेटतात हे म्हणूया. म्हणून आपण काय घेतलं, इफ पॉसिबल बी अँड सी बी द टू इनवर्स ऑफ ए. ओके, मग बाय डेफिनेशन ऑफ इनवर्स आपण आत्ताच डेफिनेशन पाहिलेली आहे की एखादा इनवर्स भेटत असेल तर ए बी इक्वल टू बी इक्वल टू आय.
कारण की बी काय इनवर्स ऑफ ए, त्यामुळे ए बी इक्वल टू बी ए इक्वल टू आय अँड सी पण काय इनवर्स ऑफ ए, त्यामुळे काय असणार बाय डेफिनेशन ऑफ इनवर्स ए सी इक्वल टू सी ए इक्वल टू आय. ओके ठीक आहे, बाय डेफिनेशन ऑफ इनवर्स. नाव कन्सिडर एक टर्म केलेली आहे बी इक्वल टू बी आय. ओके आपणास माहित आहे बी इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स हा काय असतो, तो स्वतः मॅट्रिक्स बी असतो. ओके म्हणजे बी इक्वल टू बी आय इक्वल टू बी इंटू आय म्हणजेच काय आपण ए सी व्हॅल्यू पुट करू शकतो. ओके मग बी इंटू काय असेल ए सी. ठीक आहे मग बी इक्वल टू बी ए इंटू सी लिहू शकतो ना, कारण की मॅट्रिक्समध्ये असोसिएटिव्ह लॉ काय होतो होल्ड होतो. ओके ठीक आहे म्हणजे बी ए इंटू सी. ठीक आहे मग देअर फोर काय असेल बी इक्वल टू आय सी. बी इक्वल टू काय दिलेलं आपल्याला आय. ओके देअर फोर बी इक्वल टू काय असणार आहे आय सी. ठीक आहे मग देअर फोर बी इक्वल टू सी. आय म्हणजेच काय आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एनी कोणताही आपण मॅट्रिक्स घेतला तर त्याची व्हॅल्यू काय असतो, तो स्वतः मॅट्रिक्स असतो. देअर फोर बी इक्वल टू सी. ओके म्हणजेच आपण दोन इनवर्स घेतले त्या एला, पण ते दोन इनवर्स सेपरेट नसून तो एकच आहे हे प्रूव्ह केलेलं आहे. देअर फोर इनवर्स इज युनिक विच इज रिक्वायर प्रूफ. तर आता आपण नोटमधले नोट जी घेतली त्यावरील एक्झाम्पल पाहूया. फाइंड विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आर इन्व्हर्टिबल. ओके मग आपण नोट काय पाहिली की एखादा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल केव्हा असणार आहे, त्याचा इनवर्स काय व्हायला पाहिजे एक्झिस्ट व्हायला पाहिजे. आणि तो एक्झिस्ट केव्हा होणार आहे, ज्यावेळेस डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0. ओके मग फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. ए इक्वल टू मॅट्रिक्स 2x2 चा दिलेला आहे 2 1 4 2. ओके मग सोल्युशन पाहूया. गिवन ए इक्वल टू मॅट्रिक्स 2 1 4 2, त्याचा आपण काय घेऊया डिटर्मिनंट. ओके डिटर्मिनंट ए इक्वल टू डिटर्मिनंट 2 1 4 2. ओके 2 इंटू 2 मायनस 4 इंटू 1, 2 इंटू 2 4, 4 मायनस 4 0. ओके म्हणजे आपणास डिटर्मिनंट इक्वल टू काय मिळालेला आहे 0. देअर फोर ए इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके की एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आपणास 0 भेटत असेल तर तो काय असतो सिंग्युलर मॅट्रिक्स असतो. ओके अँड हेन्स इनवर्स काय होतोय डज नॉट एक्झिस्ट. देअर फोर दिलेलं एक्झाम्पल काय आहे नॉट इन्व्हर्टिबल. ओके ठीक आहे आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. मॅट्रिक्स बी इक्वल टू 2x2 चा मॅट्रिक्स दिलेला आहे कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. ओके मग आपण त्याचा डिटर्मिनंट फाइंड करून घेऊया. ओके ॲज डिटर्मिनंट बी इक्वल टू डिटर्मिनंट कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. ओके कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस इंटू मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस मायनस प्लस होईल म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय असतो 1. देअर फोर डिटर्मिनंट बी इक्वल टू काय मिळाला 1 नॉट इक्वल टू 0. ओके म्हणजे देअर फोर बी इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. देअर फोर तो दिलेला मॅट्रिक्स काय होतो त्याचा इनवर्स काय होणार आहे एक्झिस्ट होणार आहे. देअर फोर बी इज इन्व्हर्टिबल. ओके एखाद्या मॅट्रिक्सचा इनवर्स एक्झिस्ट होत असेल तर दिलेला मॅट्रिक्स काय असतो इन्व्हर्टिबल. देअर फोर बी इज अ इन्व्हर्टिबल. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. 3x3 चा मॅट्रिक्स दिलेला आहे ए इक्वल टू 1 3 2 3 1 2 1 2 3. मग त्या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट फाइंड करून घेऊया. डिटर्मिनंट 1 3 2 3 1 2 1 2 3. ओके मग तो डिटर्मिनंटचं कॅल्क्युलेशन केलं आपण. ओके ठीक आहे मग डिटर्मिनंट काय मिळालं आपल्याला डिटर्मिनंट ए इक्वल टू काय मिळाला -12. ओके नॉट इक्वल टू 0. ठीक आहे मग देअर फोर ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स अँड हेन्स इनवर्स काय होतोय एक्झिस्ट होतोय. ओके इनवर्स एक्झिस्ट होत असेल तर दिलेला मॅट्रिक्स काय असतो इन्व्हर्टिबल. ओके देअर फोर गिवन मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. ओके इथे आपले एक्झाम्पल संपलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एखादा मॅट्रिक्स दिला असेल त्याचा इनवर्स कसा फाइंड करायचा हे पाहणार आहोत बाय युजिंग ॲडजॉइंट मेथड. त्यासाठी तुम्ही 11वी मधील मायनर ऑफ एलिमेंट
आणि कोफॅक्टर ऑफ एलिमेंट हे पाहून घ्यावे. ओके, थँक्यू व्हेरी मच.